व्हिडिओमध्ये 2025ला परिसर अभ्यासच्या आलेली प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहे. पहिला प्रश्न काय आहे बघा, अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? हा तर आपल्याला सर्वांनाच माहित असणारा क्वेश्चन आहे. पर्याय काय दिले बघा, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, जळगाव. मग अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? छत्रपती संभाजीनगर. कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर. हम्म खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण? आता अदृश्य व्यापार आणि दृश्य व्यापार म्हणजे काय? तर बघा, दृश्य व्यापार म्हणजे अदृश्य व्यापार म्हणजे सेवांची देवाणघेवाण. तिथं वस्तूची देवाणघेवाण न होता सेवांची देवाणघेवाण होते, त्याला अदृश्य व्यापार म्हणायचं. आणि दृश्य व्यापार म्हणजे वस्तूची देवाणघेवाण. जिथे वस्तूची देवाणघेवाण होते त्याला काय म्हणायचं? दृश्य व्यापार. आता अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण आपल्याला विचारले. पहिला पर्याय काय दिला? शेतकरी. शेतकरी आपल्या शेतातला माल काय करतो? विकतो. हम्म तर हा काय झाला? दृश्य व्यापार करणारा व्यक्ती झाला. कारण वस्तू हे आपल्याला दिसते ना, म्हणजेच काय, तो दृश्य व्यापार झाला. आता दुसरा काय बघा, कुंभार. कुंभार काय करतो? मडकी कुंभार काय करतो? मडकी विकतो. तर मग तो मडकी आपल्याला दिसतात डोळ्याला. म्हणजे मडकी विकतो, घेतो. म्हणजे कुंभार हा मडक्यांचा व्यापार करतो, म्हणजे हा पण दृश्य व्यापारी झाला. आता सराफ. सराफ काय करतो? दागिने तयार करतो, दागिने विकतो. मग सराफ सुद्धा काय? दागिने विकतो. म्हणजे हे दागिने हे दृश्य स्वरूपाचे झालं, वस्तू झालं. म्हणजे त्या वस्तूंचा काय देवाणघेवाण करतो, व्यापार करतो. म्हणजे हा सुद्धा दृश्य व्यापार करणारा काय झाला? सराफ झाला. मग अदृश्य कोणतं? डॉक्टर. डॉक्टर काय करतात? आपल्याला सेवा देतात. म्हणजेच इथं काय झालं? सेवाची देवाणघेवाण झाली. म्हणजे तिथं अदृश्य व्यापार आला. आणि अदृश्य व्यापार करणारा व्यक्ती कोण आहे? डॉक्टर. आणि आपलं उत्तर काय आहे? डॉक्टर. खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण आहे? डॉक्टर. ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश असतो. याचं उत्तर काय येणार? कमी कमी. ध्रुवाकडे कसं होत जातं? बाष्पीभवनाचा वेग कमी कमी होत जातो. थंड प्रदेशातील हिमे डॅश डॅश असतात, अपारदर्शक असतात. कसं असतात? अपारदर्शक आणि भुसभुशीत असतात. थंड प्रदेशातील हिम हे काय असतात? अपारदर्शक आणि भुसभुशीत असतात. खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर खालील पर्यायापैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? लुनी नदी आहे. कोणती नदी आहे? लुनी. शोण, तुंगभद्रा, गोमती ह्या काय आहेत? पूर्व वाहिनीत. शोण, तुंगभद्रा. कुठल्या? तुंगभद्रा ही काय? कृष्णा नदीची उपनदी आहे. तर बघा, इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस. पर्याय काय दिलेले आहेत आपल्याला? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेस रिझर्व ऑर्बिट, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्बिट. इस्रो हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. म्हणजे आपलं उत्तर काय येणार? पहिलं येणार. इंडियन. पर्याय क्रमांक 1. ओके. पर्याय क्रमांक 1 हे काय आहे? आपलं उत्तर आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे आपलं काय उत्तर आहे. आता नेक्स्ट बघा, खालील पर्यायापैकी मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते? बघा, सेंद्रिय पदार्थ. पर्याय काय दिलेत बघा, सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असणे ह्यानं सुपीकता जास्त प्रमाणात होते, कमी नाही होत. म्हणजे हे वाक्य काय येत नाही आपलं. वेगवेगळी पिके घेणे ह्यानं सुद्धा सुपीकता वाढते.
मृदेचा सामू pH 8 पेक्षा जास्त असणे हे आपल्या ह्याचं काय उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3, कारण मृदेचा सामू हे 6 ते 8च्या दरम्यान असणे गरजेचं आहे, तरच त्या मृदेची सुपीकता टिकून राहते. मृदेचा सामू हा 8 पेक्षा जास्त असणे काय आहे, त्या मृदेमधली सुपीकता कमी होण्याचे कारण आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय आहे आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 काय आहे बरोबर आहे. नेक्स्ट बघा, अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅश डॅशच्या नियमाशी संबंधित आहे. अग्निबाणाचे प्रक्षेपण कार्य डॅश डॅशच्या नियमाशी संबंधित आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आणि न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत. या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपलं पर्याय क्रमांक 3, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम. आईस्क्रीम तयार करताना ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो? पर्याय काय दिले बघ, गोठवलेला कार्बन डायऑक्साईड, गोठवलेला कार्बन मोनॉक्साईड, द्रवरूप नायट्रोजन, हायड्रोजन. याचं उत्तर काय आहे ना, गोठवलेला कार्बन डायऑक्साईड हे काय आपलं उत्तर आहे. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड हे काय आपलं उत्तर आहे. रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? रक्तातील अविद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? पहिला आहे हिमोलिसिस पद्धत, अपकेंद्री पद्धत, डायलिसिस पद्धत, ऊर्ध्वपातन पद्धत. याचं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2, अपकेंद्रीय पद्धत. कोणती पद्धत येणार आहे? अपकेंद्रीय पद्धत. हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणत्या बदलामुळे होते? नद्यांना उन्हाळ्यात पूर येणे म्हणजे हिमालयातल्या नद्या म्हणजे हिम नद्या असतात, मग त्यांना उन्हाळ्यात पूर येतो म्हणजेच काय होतं, ज्या नद्यांमध्ये हिम साठलेलं असते त्या हिमचं काय होतं, विरघळून पाण्यात रूपांतर होतंय. ते हिमाचं विरघळून पाण्यात रूपांतर होते म्हणजेच विलयन होतं तिथं. म्हणून आपला कोणता बदल येणार? विलयन बदल म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार? 1 येणार. काय येणार? पर्याय क्रमांक 1, विलयन बदल. कुठलं बदल येणार? विलयन बदल. खाली दिलेले सांध्यांचे प्रकार हाड यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यातील योग्य जोडीचा पर्याय कोणता? इथं आपल्याला मिस्टेक झाली या क्वेश्चन मध्ये की योग्य जोड्या पाहिजे, तिथं काय केले अयोग्य जोडी म्हणलेत. तर नाही, आपल्याला योग्य जोडींचा पर्याय ओळखायचा आहे. उकळीचा सांदा, बिजागरीचा सांदा, सरकता सांदा आणि आचल सांदा. तर आपण हे बघायचं आहे. तर खालील सांध्यांचे प्रकार हाड यांचा. आता उकळीचा सांदा कशाला येणार? खांदा. बिजागरीचा सांदा कशाला येणार? कोपर. सरकता सांदा मनगट. अचल सांदा कवटीची हाडे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे काय आपलं बरोबर आहे. पुढचा बघा, डॉट ही उपचार पद्धती कोणत्या आजारासाठी आहे? तर डॉट ही उपचार पद्धती क्षयरोगासाठी काय आहे वापरली जाते. कोणत्या रोगासाठी? क्षयरोगासाठी. आपला पर्याय क्रमांक काय? 4 बरोबर आहे. खालील बांधकाम साहित्य व त्याचे मूळ स्त्रोत दिले आहेत, त्यातील विसंगत जोडी ओळखा. वाळूपासून काच तयार होते, बरोबर आहे. मातीपासून विटा हे पण बरोबर आहे. चुनखडीपासून सिमेंट हे पण बरोबर आहे. काश्यापासून लोखंड. कास्य हे काय संमिश्र धातू आहे आणि लोखंड हा काय एक नैसर्गिक धातू आहे. हा एक वेगळाच घटक आहे, पदार्थ आहे.
तो लोह खनिजापासून तयार झालेला असतो लोखंड. काश्यापासून तयार होतो का? नाही. म्हणून काश्यापासून लोखंड हे काय आहे? हे वेगळा घटक आहे, विसंगत दिलेला आहे. म्हणून हा काय आहे? तिसरा पर्याय क्रमांक तिसरा काय आहे? बरोबर. आपला पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? रुचिकलिका. काय म्हणतात? रुचिकलिका. आपलं उत्तर काय येणार आहे? रुचिकलिका. रुचिकलिका हे काय आहे? आपलं उत्तर आहे. तर बघा, रुचिकलिका म्हणजे काय? आपण जे टेस्ट घेतो, आपण जे चव घेतो ते कशामुळे घेतो की त्या जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यामुळे आपल्याला ती गोड, आंबट, तिखट ह्या चवी समजतात. त्यालाच काय म्हणतात? रुचिकलिका असे म्हणतात. तर उंचवट्यांना काय म्हणतात? रुचिकलिका. छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती? पायदळातील अधिकारी नूरबेग बरोबर आहे. आरमारातील अधिकारी मुहम्मद अल कुली खान हे चुकले. इथं काय येणार? दौलत खान येणार. काय येणार? दौलत खान. आरमादलातील अधिकारी काय? दौलत खान. स्वराज्यातील सरदार सिद्दीलाल हे पण बरोबर आहे. आणि शिवरायांचा वकील काजी आहे, तर हा पण बरोबर आहे. म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे? तर आर्मा दलातील अधिकारी मुहम्मद अली खान. म्हणून आपलं पर्याय क्रमांक काय येणार? मुहम्मद कुली खान हा पर्याय क्रमांक 2 आपला काय आहे ना? बरोबर येणार. ओके. रियासतकार गो सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने लिहिला? तर छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज. आपल्याला इयत्ता 7वीच्या पुस्तकामध्ये दिसेल हे. रामायण रामानंद सागर. रामायण ही मालिका कोण लिहिली? तर रामानंद सागर यांनी. तर भारत एक खोज ही मालिका कुणाची आहे? तर सॅम बेनेगल हे यांची काय आहे? ती मालिका आहे. कुणाची? श्याम बेनेगल. हे आपलं उत्तर काय आहे? बरोबर आहे. सॅम बेनेगल. म्हणजेच काय बघा, भारत एक खोज ही मालिका कोण लिहिली? श्याम बेनेगल यांनी. भारतात हैदराबाद संस्थानचे विलगीकरणास विरोध करणारी संघटना कोणती? तर रजाकार ही काय आहे? संघटना आहे. रजाकार ही संघटना काय केली? विरोध केली. हैदराबाद संस्थान विलीकरणास कुठली? रजाकार ही संस्था काय केली? विरोध केली. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 काय आहे? बरोबर आहे. 1991 या वर्षातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या आहेत? आर्थिक उदारीकरणास सुरुवात, सोव्हिएट युनियनचे विघटन, जगातील शीतयुद्धास सुरुवात. हे दोन्ही बरोबर आहेत, अ आणि ब. जगातील शीतयुद्धास सुरुवात हे चुकीचं आहे. म्हणून काय येणार आपलं? अ आणि ब बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे काय येणार? आपलं उत्तर येणार. कारण जगातील शीतयुद्ध हे कधी झालं? 1945ला झालं. कधी झालं? 1945ला. दुसरे महायुद्ध संपल्यावर. म्हणजे 1991 हे काय? 91 सालाला झालेलं का ते? म्हणून महत्वाच्या घडामोडी कुठल्या आहेत? तर आर्थिक उदारीकरणास सुरुवात आणि सोव्हिएट युनियनचे विघटन ह्या दोन महत्वाच्या घडामोडी आहेत. म्हणजे फक्त अ आणि ब. ओके. ते नेक्स्ट क्वेश्चन. आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा मानला जातो? तर आधुनिक भारताचा इतिहास हा प्रामुख्याने संस्थानिक आणि ब्रिटिशांचा मानला जातो. पर्याय क्रमांक 4 हे काय आहे? आपलं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. ओके. देन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणती मासिक प्रकाशित करते?
तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यास आणि संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी किशोर हे मासिक काय करते, प्रकाशित करते. कुठले मासिक? किशोर. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था किशोर ही काय करते, मासिक प्रकाशित करते. स्वातंत्र्य समग्रातील काकोरी कट या पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंध येतो? तर काकोरी कट हा रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्यांची लूट या घटनेशी काय आहे ते संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2. हे उत्तर आपलं काय आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. सॉरी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्रे कोणी काढली? तर याचं उत्तर काय आहे, बाळासाहेब ठाकरे. हे तुम्हाला 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये याचा संदर्भ असेल. राज्यसभा हे डॅश डॅश सभागृह नाही. राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे, द्वितीय सभागृह आहे आणि कायमस्वरूपी पण आहे, परंतु कनिष्ठ सभागृह नाही. म्हणून आपलं उत्तर काय येणार, कनिष्ठ. आपलं उत्तर काय येणार, कनिष्ठ. पर्याय क्रमांक 3. ओके. नेक्स्ट, खालील पर्यायापैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? आता बघा, राष्ट्रपती निवडणूक आयुक्त यांची करतात, पंतप्रधान करतात, राज्यपाल करतात, परंतु उपराष्ट्रपती यांची निवड कोण करत नाही, तर राष्ट्रपती करत नाहीत. म्हणून उत्तर आपलं काय आलं, उपराष्ट्रपती. पर्याय क्रमांक 4. बघा, खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते? 500 पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या 2 किंवा अधिक गावांसाठी गट ग्रामपंचायत असते. प्रत्येक हे वाक्य बरोबर आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक. हे पाठ्यपुस्तकाप्रमाणे बरोबर आहे, परंतु आता नवीन ह्याच्यामध्ये काय दिलेले आहेत, 4 सभा होणे बंधनकारक आहेत असं दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा काय आहे, अयोग्य आहे. तसंच ग्रामसेवकाची नेमणूक गट विकास अधिकारी करतात, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून हा पण आपला पर्याय क्रमांक येणार आहे. आणि ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते, हे सेंटेन्स काय आहे आपलं, बरोबर आहे. मग अयोग्य विधान विचारलेत, मग अयोग्य विधान कोणते आहेत, 2रा आणि 3रा. म्हणून आपलं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. ओके. सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते आहेत, तर पर्वतीय वारे आहेत. सूर्यास्ताला गेल्यानंतर जे वारे वाहते ते कोणते आहेत, पर्वतीय वारे. खारे वारे हे काय असतात, दिवसा वाहतात. ते समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. खारे वारे काय असतात, समुद्राकडून जमिनीकडे. हंगामी वारे म्हणजे मोसमी वारे. आणि ग्रही वारे म्हणजे हा दिवसानी म्हणजे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे ही वारे वाहले जातात, कमी दाबाकडून जास्त दाबाकडे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, असं ही ग्रही वारे वाहले जातात. तर ग्रही वारे सकाळ किंवा संध्याकाळ असं काही नाही, हे 12 महिने कायम वाहत असतात. म्हणून ग्रही वारे काय येत नाही, सूर्यास्तानंतर वाहणारे वारे येत नाहीत. मग आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 3 पर्वतीय वारे. आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 पर्वतीय वारे. कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंडवते? दमट. पर्याय क्रमांक 3 आपलं काय बरोबर आहे. दमट या हवामानात बाष्पीभवनाची काय क्रिया मंडवते. आता इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला?
सहल पद्धत, प्रवास पद्धत, दिग्दर्शन पद्धत, निरीक्षण पद्धत. आता निरीक्षण पद्धत आणि दिग्दर्शन पद्धत हे कशात येतात? विज्ञान मध्ये येतात. हम्म? सहल पद्धत आणि प्रवास पद्धत. प्रवास पद्धत मध्ये काय येणार? निरीक्षण येणार, नोंदी येणार, प्रत्येक घटकाचा अभ्यास येणार. आता सहल पद्धतीमध्ये काय? थोडं मनोरंजन आणि मनोरंजनातून अभ्यास. हम्म असे सहल पद्धती. मग आता इयत्ता 5वीची मुलं आहेत म्हणल्यावर ती काय करणार? मनोरंजनातून ते अभ्यास करत असतात. मनोरंजन, आनंदातून ते शिक्षण घेत असतात. म्हणून तिथं कुठल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे आपण? सहल पद्धतीचा. पर्याय क्रमांक काय आपला? 1 बरोबर आहे. अशा प्रकारे आपण आज परिसर अभ्यासाची काय केलेली आहे? 2025 ची क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेतला आहे. त्याचप्रमाणे आपण पुढील क्वेश्चन पुढील सब्जेक्ट आहे मराठी, मानसशास्त्र, तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.